अजितदादांवर जो कटू प्रसंग आला तो भविष्यात कोणावर येऊ नये ही आमची त्याच्यातली भूमिका आहे। त्याच्यामुळे कंपनीला कुठच्या टार्गेट करून आम्ही कुठची चर्चा करत नाही। आमची देवेंद्रजींच्या बाबतीतली देखील तीच भूमिका आहे, शिंदेसाहेबांच्या बाबतीतली देखील तीच भूमिका आहे, सुनीत्राबाईंच्या बाबतीत देखील तीच भूमिका आहे आणि विरोधक जे आमचे आहेत, जे विमानानं फिरतात, हेलिकॉप्टरनं फिरतात, त्यांना देखील हीच विनंती आहे। असं हे जाहीर केलं पाहिजे ना, उगाच 4 विमान मी माझंच त्यांचं नाव येऊन म्हटलं की कोणाचं विमान आहे हे लोकांसमोर ठेवलं पाहिजे। महत्त्वाची याच्यातला मुद्दा काय आहे की 4 मंत्र्यांची विमानं आहेत, मग ते कोण मंत्री आहेत हे कळू देत ना। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याचं मी अगदी स्पष्टीकरण दिलं की अजितदादांच्या निधनानंतर, अपघातानंतर त्यांची सखोल चौकशी व्हावी हे पहिल्यांदा पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शासनाच्या वतीनं दिल्लीला लिहिलेलं आहे। तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे, तीच सुनेत्राबाईंची भूमिका आहे। आणि म्हणून ज्याचा मी उल्लेख केला की 4 विमानं आहेत, तुमच्याकडे आयुध आहेत ना, अधिवेशन 6 महिने चालणार आहे, त्याच्यामध्ये कोणाची विमानं आहेत ते जाहीर करावं, मग ते त्याच्यावर खुलासे देतील आहेत की नाहीत। त्याच्यामुळं बाहेर चर्चा करण्यापेक्षा रोहितजींना मला विनंती करायची आहे, माझे एक मित्र म्हणून, या सगळ्या गोष्टीसाठी सभागृह हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, जे काही सबळ पुरावे असतील ते त्यांनी मुख्यमंत्री मोदयांकडे आणि केंद्राकडे द्यावेत। शिवसेना नेते यांनी VSR कंपनीची विमानं वापरू नयेत अशी कळकळीची विनंती शिवसेना आमदारांनी केलेली आहे काळजीपोटी। बघा, कंपनीशी आमचा काही कोणाचा संबंध नाही। शिंदे साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, ते देखील जसे माननीय देवेंद्रजी विमानानं प्रवास करतात, हेलिकॉप्टरनं प्रवास करतात, तसाच प्रवास ते करतात। जर आम्ही मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींना महायुतीचे नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेचे नेते म्हणून फ्लाईंग करताना प्रिकॉशन घ्या असं सांगितलं असेल तर तो काय कुठच्या कंपनीच्या विरोधातला उठाव नाही आहे। आमच्या देवेंद्रजींना देखील विनंती आहे, आमच्या सुनेत्राबाईंना देखील विनंती आहे, आमची एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती आहे, इवन विरोधातले नेते जे विमानं वापरतात त्यांना देखील आमची विनंती आणि सूचना आहे की तुमच्या स्टाफकडनं या विमानांची, या हेलिकॉप्टरची व्यवस्थित तपासणी करून तुम्ही याच्यातनं फ्लाय करावं। अजितदादांवर जो कटू प्रसंग आला तो भविष्यात कोणावर येऊ नये ही आमची त्याच्यातली भूमिका आहे। त्याच्यामुळे कंपनीला कुठच्या टार्गेट करून आम्ही कुठची चर्चा करत नाही। आमची देवेंद्रजींच्या बाबतीतली देखील तीच भूमिका आहे, शिंदेसाहेबांच्या बाबतीतली देखील तीच भूमिका आहे, सुनीत्राबाईंच्या बाबतीत देखील तीच भूमिका आहे आणि विरोधक जे आमचे आहेत, जे विमानानं फिरतात, हेलिकॉप्टरनं फिरतात, त्यांना देखील हीच विनंती आहे।